बहुजन संघटक या फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपण साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून फुले शाहू अण्णाभाऊ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले आमचे सहकारी डॉक्टर रमेश लांडगे साहेब, डॉक्टर मारुती कसाब साहेब, डॉक्टर सोमनाथ कदम सर, डॉक्टर बळीराम गायकवाड सर या आपल्या परिवर्तनाच्या चळवळीतील शिलेदार साथीदार यांच्या माध्यमातून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून जवळपास संबंध महाराष्ट्रामध्ये डिजिटल अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम गेल्या बऱ्याच दिवसापासून सुरू आहे। त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज बहुजन संघटक या फेसबुक पेजवरून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि आजची समाजव्यवस्था, आजची भारताची संबंध जाती व्यवस्था या संदर्भानं भूमिका मांडण्यासाठी त्यांच्या डिजिटल अण्णाभाऊ साठे जयंतीच्या प्रक्रियेमध्ये एक सहभाग नोंदवण्यासाठी मी आज बहुजन संघटक फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह आज जोडलेलो आहे। थोडासा मला उशीर झाल्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुकतंच राजगृह या बाबासाहेब आंबेडकरांच्या घराकडं ज्या पद्धतीनं काल काही माथेफिरूंनी हल्ला केल्याचा प्रकार घडला, त्याच्यानंतर महाराष्ट्रातली सर्व मीडिया, सर्व कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठा संताप होता आणि त्यामुळे आज दिवसभर बहुजन संघटक फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या प्रक्रियेचा एक प्रकारे आपण निषेध केला आणि त्यामुळं थोडंसं हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी मला उशीर झाल्याबद्दल मी आमच्या सगळ्या या जन्मशताब्दी महोत्सव साजरा करणाऱ्या आयोजकांचं मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो। आणि आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर एक तर विषय अण्णाभाऊ साठेंशी निगडीत आहे, मातंग समाजाशी निगडीत आहे आणि मातंग समाज आणि अण्णाभाऊ साठे या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून प्रबोधनाचं काम फार झपाट्यानं महाराष्ट्रामध्ये चालत आहे। त्याचाच एक भाग म्हणून हाही कार्यक्रम आज आपण या ठिकाणी घेतो आहोत। बांधवांनो, आपल्या सगळ्यांना या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहे, कारण 8:30 वाजता परत एक दुसरा प्रोग्राम असल्यामुळे आणि 9 वाजताही आपला नियोजित कार्यक्रम असल्यामुळे पुढच्याही आपल्या नियोजित जे आपले अतिथी आहेत, आपले मार्गदर्शक आहेत, त्यांच्याही वेळेमध्ये आपल्याला जास्त म्हणजे हा उशीर करणं योग्य होणार नाही। मी आयोजकांना नक्कीच आपण त्याच्यावर आणखी परत एकदा, कारण 1 आणि 2 ऑगस्टला किंवा 1, 2, 3 असं सतत 3 दिवस तरी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची डिजिटल जयंती ही आपल्या बहुजन संघटक पेजच्या माध्यमातून आपण अत्यंत चांगल्या ताकदीची लाखो करोडो लोकांपर्यंत अण्णाभाऊंचा जो जाज्वल्य विचार आहे तो समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात। आजच्या विषयाला मी सरळ महत्त्वाच्या मुद्द्याला आपल्या सगळ्यांकडं माझी भूमिका मांडण्यासाठी मी या ठिकाणी आज आहे। विषय आपल्याला हे माहिती असेल की ग्रेट चेंजेस ऑलवेज बिलॉंग्स टू द रायटर्स और ओरेटर्स, असा एक पाश्चिमात्य देशातल्या सिद्धांताचा विचारधारेचा एक आधार आहे, मोठा आधार आहे। ग्रेट चेंजेस ऑलवेज बिलॉंग्स टू द रायटर्स और ओरेटर्स म्हणजे एक तर जगामध्ये बदल घडून आणणारी माणसं एक तर रायटर्स असतात किंवा मग ओरेटर्स असतात। म्हणजे एक तर प्रचंड शक्तिशाली वक्त्यांनी जगामध्ये मोठे बदल घडवल्याचे पाश्चिमात्य देशामध्ये दाखले दिले जातात किंवा रायटर्स लोकांनी जगामध्ये मोठे बदल घडवले त्याचेही दाखले दिले जातात। त्यामुळं जगातले वेगवेगळे जितकेही महान साहित्यिक आहेत, रायटर्स आहेत, लेखक आहेत की ज्यांनी अक्षरशः जगाचे दृष्टिकोन बदलले, म्हणजे त्याच्यामध्ये कार्ल मार्क्स असतील, कुणी रुसो असेल, कुणी पॅस्थॉलॉजी असेल, कुणी जॉन स्टुअर्ट मिल असेल, बाबासाहेब आंबेडकर असतील, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील, जेवढेही जगभरामध्ये ग्रेट रायटर्स आहेत की ज्यांनी जगाला मोठ्या प्रमाणामध्ये एक वेगळा विचार जगाच्या समोर आणला। त्यामुळं आजच्या या कार्यक्रमामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्याकडे पाहण्याचे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, मी गेल्या अनेक वर्षापासून अण्णाभाऊ साठेंच्या या सगळ्या त्यांच्या शक्तिशाली
प्रबोधनाच्या आणि त्यांच्या साहित्याच्या प्रक्रियेतला मी एक घटक आहे. मी महाराष्ट्रातल्या हजारो गावांमध्ये मातंग समाजाला, बहुजन समाजाला, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराशी त्यांची नाळ जोडण्यासाठी मी बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करत आहे. हे महाराष्ट्रातल्या माझ्या अण्णाभाऊ साठेंच्या विचारधारेचं प्रचार आणि प्रसार करणाऱ्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या सर्वांना त्याची बरीच कल्पना आहे. मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो माझ्या पुढं पडलेला प्रश्न आहे तो प्रश्न मी आपल्यासमोर नक्की मांडणार आहे. एक मराठीमध्ये एक म्हण आहे, मी मराठवाड्यातला आहे, बीड जिल्ह्यातला, त्यामुळे आमच्या मराठवाड्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे. तिकडे ती एक प्रचलित म्हण आहे, दारू पाजायची माकडाला आणि नशा चढवायची बोकडाला, अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. जसं माकडाला दारू पाजल्यानंतर बोकडाला नशा चढत नाही, तशाच पद्धतीची काहीशी अवस्था आपल्या बहुजन समाजातल्या अनेक छोट्या छोट्या आपल्या समाज घटकांची झालेली आहे. त्यामुळं नेमका शत्रू आणि नेमका मित्र याच्यातला फरक करण्यामध्ये आपण गेल्या कित्येक वर्षापासून आपण त्याच्यामध्येच कुठंतरी फसत आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना हे पहिलं समजून घ्यावं लागेल की आपल्या गुलामीला, आपल्या बर्बादीला, आपल्या लाचारीला आणि आपल्या उद्ध्वस्त जीवनाला नेमकं कोण लोक जबाबदार आहेत, नेमके कोणत्या संघटना जबाबदार आहेत. कारण काही लोकांच्या आजही डोक्यामध्ये असंच आहे, त्यांना असं वाटतं की आमच्या बर्बादीला कुणीतरी देव, कुणीतरी ईश्वर, कुठला तरी असा व्यक्ती, अदृश्य व्यक्ती की आमच्यावर त्यांनी हे लादलं. त्यामुळे जे अज्ञानी लोक आहेत त्या अज्ञानी लोकांच्या डोक्यामध्ये आज पण तीच गोष्ट आहे. त्यांना असं वाटतं की मी गेल्या जन्मामध्ये मी काहीतरी पापं केली होती आणि म्हणून मला या जन्मामध्ये असं हालाकीचं जीवन जगण्याची माझ्यावर वेळ आलेली आहे. त्यामुळे मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या मातंग बांधवांना खास करून विनंती करण्यासाठी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर प्रेम करणारा एक मोठा वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये. झपाट्यानं त्याच्यामध्ये आता वाढ होत चाललेली आहे. मी बऱ्याच लोकांची नावं याच्यामध्ये नक्की घेऊ शकतो, पण या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला जिवंत करण्यासाठी, पुनरुज्जीवित करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करणारा वर्ग आहे. त्या सगळ्यांचं मी सुरुवातीला मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो. कारण आपल्यामध्ये किती वैचारिक प्रकारचे मतभेद आहेत आणि खास करून RSS सारख्या वर्गाने, भारतीय जनता पार्टीसारख्या संघटनांनी आमचा लहान भाऊ मातंग समाज हा आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय होता कामा नये. हा आमचा मातंग समाज विचारधारेपासून कुठंतरी भटकला पाहिजे, अशा प्रकारचे षडयंत्र गेल्या 20-25 वर्षापासून फार झपाट्यानं चाललेले आहेत. त्यामुळे मी पहिला प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्व मातंग बांधवांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आपल्यामध्ये एक नवीन विवाद सुरू झालेला आहे, ज्याला कार्ल मार्क्सच्या भाषेमध्ये आपण द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हणतो. की दोन विचारांमधला टकराव, दोन सिद्धांतांमधला भेद, दोन विचारांमधला वाद. आणि तो वाद म्हणजे काय की एक वर्ग सातत्यानं अण्णाभाऊ साठेंना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, मार्क्सवादी अण्णाभाऊ साठे, साम्यवादी अण्णाभाऊ साठे, आणि एक वर्ग आता जो नव्यानं अण्णाभाऊ साठेंच्या सगळ्या आंदोलनाचा, विचाराचा, साहित्याचा, तत्वज्ञानाचा नव्या पद्धतीनं अभ्यास करणारा जो वर्ग आहे, त्या वर्गाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अधिष्ठान मानून आंबेडकर वादाच्या आधारावर आपलं आंदोलन चालवणारे अण्णाभाऊ साठे, म्हणजे अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी का अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी, अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये एक नवीन विचार प्रवाह गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये चालत आहे. आणि ते एक द्वंद्व आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. मी त्याचा एक स्वतः घटक असल्यामुळे मला याची चांगली जाणीव आहे की एक वर्ग वारंवार अण्णाभाऊ साठेंना कम्युनिस्ट विचारसरणीचे असल्याचा सिद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे आणि एक वर्ग अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी असण्याचं सिद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. आणि त्यामध्ये अण्णाभाऊ साठेंची जी अत्यंत प्रसिद्ध कादंबरी ती म्हणजे फकीरा कादंबरी, त्या कादंबरीची बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला जी बाबासाहेब आंबेडकरांना अण्णाभाऊ साठेंनी समर्पित केली, त्याचा आधार घेऊन जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव,
अशा प्रकारच्या सिद्धांताच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या मातंग समाजाला बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि एकूणच भारताच्या संविधानाच्या प्रक्रियेशी जोडण्याचा, मानवतावादी आंदोलनामध्ये आमच्या मातंग बांधवांना विकसित करण्यासाठी प्रयत्न करणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये काम करतोय. मी या दोन्ही वर्गांच्या समोर मी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर ठेवतोय की चला आपण काही अंशी असं मान्य करू, काही लोक म्हणतील अण्णाभाऊ साम्यवादी आहेत, काही लोक म्हणतील की अण्णाभाऊ आंबेडकरवादी आहेत, पण मी या दोन्हींचा विचार करून एक महत्त्वाची बाब आपल्या समोर मांडतोय की अण्णाभाऊ साठे साम्यवादी की आंबेडकरवादी यावर चर्चा होत राहील, याचा चिकित्सा होत राहील. पण अण्णाभाऊ साठे हे कधीच हिंदुत्ववादी गांधीवादी विचाराचे नव्हते, याच्यावर तरी आपल्या सगळ्यांचं एकमत होणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठे साम्यवादी की आंबेडकरवादी याच्या दिवस रात्र चर्चा, चिंतन, मंथन, वाद विवाद, संघर्ष करणाऱ्या वर्गाच्या समोर हा माझ्या वतीनं मी एक अल्पसा प्रश्न आपल्या समोर ठेवतोय की अण्णाभाऊ साठे हे हिंदुत्ववादाच्या, ब्राह्मणवादाच्या, गांधीवादाच्या अत्यंत कर्मठ विरोधात होते, याबद्दल तर दुमत असण्याचं काहीच कारण नाही. अण्णाभाऊ साठेंनी लाल बावटा कला पथकामध्ये एक शाहीर म्हणून त्यांनी जे काम केलं आणि महाराष्ट्रातली मुंबई ही गुजरातला मुंबई जाता कामा नये या मुंबईसाठी संघर्ष करणारे अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी आपली नाळ घट्ट करणारे अण्णाभाऊ साठे, इस्लापूरला बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा सभा होते तेव्हा लहान वयाचे अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेला जातात, नागपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेला भेट देणारे अण्णाभाऊ साठे आणि राजगृह, त्या राजगृहावर बाबासाहेब आंबेडकरांची आणि अण्णाभाऊ साठेंची भेट घालून देणारे एक मोरे नावाचे ग्रहस्थ होते. त्या मोरे नावाच्या ग्रहस्थांनी अण्णाभाऊ साठेंची बाबासाहेब आंबेडकरांसोबत राजगृह, ज्या राजगृहावर काल भ्याड हल्ला झाला त्याच राजगृहावर बाबासाहेब आंबेडकरांची आणि अण्णाभाऊ साठेंची भेट घडून आणण्याचे त्या काळात भेटलेले पुरावे, या सगळ्या बाबींचा एक आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. म्हणून आपण महाराष्ट्रात थोडीशी नजर टाकली तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या समोर एक अत्यंत भीतीदायक वातावरण आहे की आपला मातंग समाज, हा मातंग समाज विज्ञानाच्या रस्त्यावर चालत आहे का? आपला मातंग समाज हा महाराष्ट्रातल्या परिवर्तनाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो किती पटीनं सहभागी होतो आहे? कारण आपण सगळ्यांना माहिती आहे, मला वाटतं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्या प्रत्येक गोष्टीचा आपण एक प्रकारे त्याचं शवविच्छेदन करणं किती योग्य की अयोग्य आपण ठरवा, पण महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादाच्या, ब्राह्मणवादाच्या कचाट्यामध्ये अडकलेला आपला बहुजन समाज आणि त्या कचाट्यामध्ये सगळ्यात जास्त आज ज्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फरफट केली जात आहे ती माझ्या मातंग, चर्मकार, वेगवेगळ्या भटक्या विमुक्त जमातीतला जो माझा वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या हिंदुत्ववादाच्या, अंधश्रद्धेच्या, दैववादाच्या आणि एकूणच ब्राह्मणवादाच्या कचाट्यामध्ये अडकलेला मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतो आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आव्हानाची आणि अत्यंत धोकादायक गोष्ट जर काय असेल तर ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत धोक्याची गोष्ट आहे. त्यामुळं आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून मला दोन्ही आधारावर आपल्या समोर काही भाष्य मांडायचे आहेत. एका बाजूला मी कुठंतरी हे पुसटचं ऐकलेलं आहे, माझ्याकडे त्या बाबतीतला मी पुरावा तर म्हणू शकणार नाही, पण मी आपल्या चळवळीतल्याच एका जाणकार माणसाकडून हे ऐकलं होतं की स्वतः बाबासाहेब आंबेडकर महार मांग या दोन जातीतला वाद, हा वाद मिटावा यासाठी बाबासाहेब आंबेडकर कुठंतरी खंत आणि दुःख व्यक्त करतात आणि बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं स्पष्टपणे बोलतात की महार आणि मांग या दोन जातीतला वाद मिटवण्यासाठी माझी इंदू नावाची मुलगी जर जिवंत असती तर ती मुलगी मी एखाद्या मातंग मुलाला दिली असती आणि कदाचित हा महार मांग जो वाद त्याही काळामध्ये बाबासाहेबांच्याही परिस्थितीमध्ये त्याही काळामध्ये चालत होता, तर बाबासाहेबांचं हे कुठंतरी एक अनुभव, त्यांचे कथन कुठंतरी मी ऐकलं आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये कदाचित मतमतांतर असू शकतात, पण मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कसबे तडवळा नावाच्या गावामध्ये जी 21 फेब्रुवारी 1941ला जी महार मांग परिषद बाबासाहेब आंबेडकरांनी आयोजित केली, ती परिषद या सगळ्या गोष्टींचा पुरावा आहे. काय परिषद आहे? या परिषदेचं नाव जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी आता हा शब्द उल्लेख करणं, बऱ्याच लोकांना तो शब्द जिवारी लागतो, काही लोकांना असं वाटतं की हा शब्दाचा उल्लेख करू नका,
पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातलं पहिली परिषद जी माणगाव कोल्हापूर जिल्ह्यातल्या माणगावमध्ये घेतली, ज्या परिषदेचं नाव अर्थातच महार परिषद होतं, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे 1920ची परिषद आणि त्याच्यानंतर 1941 मध्ये बाबासाहेब आंबेडकर कसबे तडोळा या गावामध्ये जी परिषद आयोजित करतात, त्या परिषदेचं नाव आहे महार मांग परिषद आणि इतिहासामध्ये त्याची नाव नोंदणी आहे. त्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट आहे की या दोन समाजाला एकत्र करण्यासाठी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना किती प्रमाणात यश मिळालं, त्या प्रयत्नांच्या आधारावर आपण सगळी माणसं कसा विचार करतो आहोत याच्यावर आता बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मी दोन्ही समाजाच्या बाबतीमध्ये हे स्पष्टपणे सांगणं मला गरजेचं आहे की माणसं हॉटेलवर बसून काय चर्चा करतात यापेक्षा या सगळ्या लोकांचे जे सबकॉन्शियस माइंड आहेत, या सगळ्या लोकांची जी अंतर्मनं आहेत, या अंतर्मनामध्ये कुठंतरी कोणीतरी विष कालवलेलं आहे. मग हे विष जे कालवलेलं आहे, हे विष दूर करण्यासाठी जी लोक प्रयत्न करतायत त्या प्रयत्नांना आपण जरा नीटपणे समजून घेणं गरजेचं आहे. मी जी काही उदाहरणं आणि आधार आपल्या समोर मांडत आहे, त्या आधार मांडण्याच्या पाठीमागचा माझा स्पष्ट उद्देश हाच आहे की आपण सर्वजण जातीच्या आधारावर की आपल्यातल्या सर्वांना माहिती आहे की अण्णाभाऊ साठेंनी आपलं युद्ध, आपला संघर्ष केल्यानंतर या संघर्षामध्ये मार्क्स असेल, स्टॅलिन असेल, लेनिन असेल, मॅक्झिम गोर्की असेल की खुद्द बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठेंनी आपले आदर्श निवडत असताना, आपले वैचारिक वारस निवडत असताना, आपल्या विचाराचं आंदोलन मजबूत करत असताना, कारण मार्क्सच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की मार्क्स हे जर्मनीमधले आहेत, ज्यू धर्मीय आहेत, पण या मार्क्सच्या विचारावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग आपल्या भारतामध्ये सक्रिय आहे, रशियामध्ये आहे, चीनमध्ये आहे, जापानमध्ये आहे, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. अण्णाभाऊ साठेंनी आपला आदर्श निवडत असताना मार्क्स असेल, स्टॅलिन असेल, लेनिन असेल, ज्या लेनिनग्रॅडचा पोवाडा अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्यातला जो त्यांच्या आंतरराष्ट्रीय विचाराचा एक धाक दाखवणारा आणि प्रभाव त्यांचा जगामध्ये सोडणारा आपल्या लेनिनग्राडचा पोवाडा असेल, अण्णाभाऊ साठेंनी आपला विचार आणि आपला आदर्श निवडत असताना जात पाहिलेली नाही. हे फार महत्त्वाचं घटक मला वाटतं आपण सगळ्यांनी जरा नीटपणे समजून घेणं गरजेचं आहे. कारण आजकाल जी ट्रेड सुरू झालेला आहे तो सगळ्याच समाजामध्ये, म्हणजे माझ्या जातीचा आहे का, माझा नातेवाईक आहे का, असं बघून जेव्हा लोक आपलं नेतृत्व, आपले आदर्श, आपले गुरु, आपले नेते ठरवत असतात, तर हे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत खतऱ्याची, धोक्याची घंटा आहे. त्यामुळे मी आजच्या अण्णाभाऊ साठे आणि आजची वर्तमान समाजव्यवस्था, कारण वर्तमान समाजव्यवस्थेमध्ये आपण पाहतोय, मग ते प्रकरण रुद्रवाडीचं असेल, ते प्रकरण पुण्यातल्या विष्टा प्रकरण असेल, की जळगावमधल्या विहिरीमध्ये मातंग समाजातल्या मुलांना मारहाण केल्याचं प्रकरण असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दिवसेंदिवस या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. आणि ही वाढ थांबवण्यासाठी ज्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत मी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, खास करून महाराष्ट्रातला जो बौद्ध समाज बांधव आहे. बौद्ध समाज बांधवांना कदाचित याची किती कल्पना आहे मला त्याची जाणीव नाही, पण बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये जेव्हा आपल्या बहुजनांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी किंवा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी जेव्हा प्रयत्न करत होते, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे आमचे नेते आहेत अशा प्रकारची लंडनला बाबासाहेब आंबेडकरांना तार पाठवणारा, पहिली तार पाठवणारा श्रीपती शिंदे हा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मला वाटतं मांडवा की काय असं गावाचं नाव आहे, त्या गावातला एक मातंग समाजातला त्या काळातला युवक जो बाबासाहेब आंबेडकरांना सोलापूरला जातो आणि सोलापूरमधून लंडनला बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात तार पाठवतो आणि लंडनमध्ये रॅम्से मॅकडॉनल्डला किंवा एकूणच इंग्लंडच्या पार्लमेंटला बाबासाहेब आंबेडकर आमचे नेते आहेत अशा प्रकारची भारतातली पहिली तार पाठवणारा श्रीपती शिंदे हा मातंग समाजातला एक त्या काळातला युवक आहे. इतकंच नाही तर पंजाब आणि हरियाणामधले ज्यांना आज आपण
चमार म्हणतो, ज्यांना आपण वाल्मिकी समाज म्हणतो, ज्यांना आपण मुजबी समाज म्हणतो, या समाजातल्या हजारो लोकांनी लंडनला बाबासाहेब आंबेडकर आमचे नेते आहेत आणि तेच आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडतील. कारण लंडनमध्ये गांधीजी अस्पृश्यांचे आणि बहुजनांचे नेते का बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य आणि बहुजनांचे नेते, असा वाद जेव्हा उपस्थित होतो त्या वादाचे नकाब फाडण्यासाठी या महाराष्ट्रातून मातंग समाजातले श्रीपती शिंदे ही पहिली तार पाठवणारा तो मातंग युवक. त्या युवकाचा आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना विसर पडलाय की काय? त्यामुळे आपल्या सगळ्यांना आजच्या मातंग समाजाच्या सगळ्या एकूण परिस्थितीचा आपण बारकाईने विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. मातंग समाजातली प्रशासकीय परिस्थिती, मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती, मातंग समाजाची सामाजिक परिस्थिती, मातंग समाजाची राजकीय परिस्थिती, या सगळ्या परिस्थितींचं भान ठेवून आपण नक्कीच याबद्दल गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामधून, कारण आजही तुम्ही पाहत आहात की जितके, जसं सैराट सारखा एक मराठी चित्रपट आपण एक 3-4 वर्षापूर्वी आपण अनुभवला, कारण हे जितके वास्तविक आणि जिवंत घडामोडीवर जे कथा आहेत त्या सगळ्या कथा आज देशातल्या करोडो लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालत आहेत. पण आपण पाहतो चित्रपट असतील, मालिका असतील, आजच्या चित्रपट, आजच्या मालिका, हे जर पाहिलं आपण तर त्यामध्ये आपल्याला सरळ काय दिसतो? इम्पोर्ट एक्सपोर्टचे बिझनेस करणाऱ्या देशातले उच्चभ्रू वर्गातली माणसं, त्यांची घरं, त्यांच्या बायका, त्यांची मुलं. जसं एक आता हिंदी सिरियल मालिका खूप प्रसिद्ध आहे, तारक मेहता का उल्टा चष्मा. आता या मालिका पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की भारतामध्ये सगळं आनंदच चालू आहे. पण अशा प्रकारे या देशातल्या मुठभर लोकांचं जगणं जे चित्रपटांमधून दाखवलं जातं, मालिकांमधून दाखवलं जातं, आणि देशामध्ये काही दुःखच नाही, देशातली सगळी माणसं फारच चांगलं जीवन जगतात. आणि आपल्या देशाचे निर्लज्ज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा हावडी मोदी करायला अमेरिकेमध्ये गेले होते, तेव्हा हे मोदी अमेरिकेमध्ये जाऊन काय म्हणतात की भारत में सब चंगा सी, भारत में सब कुछ अच्छा है. म्हणजे देशाचे प्रधानमंत्री, भारतातले 42 कोटी लोक अन्नधान्य वाचून तडपडून मरतात, करोडो लोकांना स्वतःची घरं नाही आहेत, करोडो लोक अशिक्षित आहेत, लोक अन्नधान्यासाठी तडपडत आहेत, आणि देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेत जाऊन काय म्हणतात की भारत में सब चंगा सी. मला याचा उल्लेख मी यासाठी केलेला आहे की जे सत्य आहे हे सत्य जगाच्या वेशीवर टांगण्याचं बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर साहित्याच्या माध्यमातून कुणी प्रयत्न केले असतील तर ते प्रयत्न अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामधून झालेले आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या प्रत्येक कथा आणि कादंबरीमधून जे वास्तव आहे, जे सत्य आहे, ते लोकांचे सत्य जगण्याच्या लोकांचे जे आयुष्य आहे ते आयुष्य त्यांनी खऱ्या अर्थानं करोडो लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपल्या सगळ्यांना या गोष्टीचं दुःख वाटतं की एवढं सगळं दुःख आहे, ते दुःख आता जगाच्या पटलावर येत आहे, पण त्या दुःखावर मार्ग काय? अण्णाभाऊंच्या अनेक कथा, कादंबऱ्या, 37 कादंबऱ्या आहेत, 11 कथा आहेत, वगनाट्य आहेत, चित्रपट आहेत. मला वाटतं महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना हे माहिती आहे की मराठीमधली जयश्री गडकरी सारखी एक अत्यंत प्रसिद्ध नटी, त्या नटीनं सुद्धा मला वाटतं अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीतली जी चित्ररेखा आहे, मला वाटतं वैजंता किंवा टिळा लाविते रक्ताचा, किंवा अण्णाभाऊंचा फकीरा, किंवा अण्णाभाऊंचा वारणेचा वाघ, अण्णाभाऊ साठेंच्या एका कादंबरीवर मराठीमध्ये इतके जबरदस्त आणि त्या काळातले सुपरहिट चित्रपट बनतात. म्हणजे बलराज सहानी असेल किंवा तो याच्यामधला काय, मला त्याचं एक नाव आठवत नाही, त्या चित्रपटांमधले मोठे मोठे कलाकार जे अण्णाभाऊ साठेंच्या या सगळ्या त्यांच्या विचारांचा, त्यांच्या लेखणीचा उपयोग करून या महाराष्ट्रातली चित्रपट सृष्टीसुद्धा अत्यंत समृद्ध झालेली आहे. पण आज अण्णाभाऊ साठेंचा जी बहुअंगी त्यांचं काम आहे, त्या कामाला जरा आपण नीटसे आजच्या दिवशी मला वाटतं थोडं समजून घेऊया. मी आपल्या सगळ्यांच्या समोर अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या, या कादंबऱ्यावर आधारित चित्रपट बनली आहेत. त्या चित्रपटांनी महाराष्ट्राच्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रचंड नावलौकिक कमवलेलं आहे. पण त्यासोबत मी अण्णाभाऊ साठेंनी त्या काळात लिहिलेले काही तमाशे आहेत, ज्याला आपण लोकनाट्य म्हणतो, पण हे तमाशे जे आहेत त्यातले फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्यांची नावंसुद्धा इतकी महत्त्वाची आहेत की अण्णाभाऊ साठेंनी एक लिहिलेला तमाशा आहे, त्या तमाशाचं नाव आहे निवडणुकीतील घोटाळे. आता हा किती निवडणुकीतील घोटाळे
म्हणजे आपल्या सगळ्यांना त्याचा अंदाज येईल की निवडणुकीतील घोटाळे. त्याच्यानंतर त्यांनी आणखी एक तमाशा लिहिला आहे. त्या तमाशाचं नाव आहे शेटजीचं इलेक्शन. आता मी या दोन अण्णाभाऊ साठेंच्या दोन तमाशांची मी नावं मुद्दाम आपल्याला सांगतोय. एक निवडणुकीतील घोटाळे आणि दोन शेटजीचं इलेक्शन. आता मला माहिती आहे की भारतामध्ये आपल्या भंपक आणि फेकू प्रधानमंत्र्याला आजकाल बरेच लोक शेटजीच म्हणतात. आणि शेटजीचं इलेक्शन आणि निवडणुकीतील घोटाळे आणि आज संबंध भारताची निवडणूक प्रणाली, निवडणूक यंत्रणा किती घोटाळ्यांमध्ये अडकलेली आहे हे आपण सगळेजण रोज पाहतो आहेत. तर मला या दोन तमाशांची मी नावं यासाठी घेतली की यामधून आम्हाला अण्णाभाऊ साठेंचा जो एक दूरदृष्टी आणि त्यांच्या विचारातली जी प्रगल्भता आहे आणि त्यांच्या विचारातला जो रिलेव्हन्स आहे, म्हणजे आजपासून 50-60 वर्षापूर्वी त्यांनी ज्या ज्या मुद्द्यांना हात घातला आहे, मला वाटतं त्यांनी तेलंगणाच्याही प्रकरणावर तेलंगणाचाही एक पोवाडा त्यांनी गायलेला आहे. ज्या तेलंगणासाठी आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी झालेली आहे आणि स्वतंत्र तेलंगणाचं एक मोठं आंदोलन आपल्या देशानं पाहिलेलं आहे. या स्वतंत्र तेलंगणासाठी हजारो लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. त्या स्वतंत्र तेलंगणावर सुद्धा त्या काळामध्ये लिखाण करणारे अण्णाभाऊ साठे, स्टॅलिन आणि लेनिनवर लिखाण करणारे अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराजांचा रशियातल्या मॉस्कोमध्ये जाऊन पहिला पोवाडा गाणारे अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला फकीरासारखी कादंबरी अर्पित करणारे अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे अत्यंत बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी त्यांच्या लिखाणामधून, मी स्पष्ट तुम्हाला बोलतोय की हिंदीमध्ये एक म्हण आहे, सो बका और एक लिखा. माझ्या या मनीकडे सर्वजण लक्ष द्या. मी मातंग बांधवांना एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत सांगणार आहे. वेळेचा माझ्याकडे अभाव असल्यामुळे कदाचित प्रत्येक गोष्ट मी बोलणं शक्य होणार नाही. पण एक रेने देकार्त नावाचा एक विचारवंत आहे, रेने देकार्त. हा रेने देकार्त म्हणतो कि बीती सदी के मरे हुए लोगों से अगर बात करना है तो उन मरे हुए लोगों के चरित्र पढ़ना, उन मरे हुए लोगों की किताबें पढ़ना, उन मरे हुए लोगों से बात करने जैसा है. हा रेने देकार्त नावाचा पाश्चिमात्य विचारवंत काय म्हणतोय की मरे हुए लोगों से आप बात कर सकते हो. हा फार महत्वाची गोष्ट मी बोलतोय. मेलेल्याही लोकांशी तुम्ही संवाद साधू शकता. कारण जेव्हा रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आलं तर रोहित वेमुलाची एक सुसाईड नोट, त्या सुसाईड नोटनं, मृत्यूपत्रानं आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक राजकीय फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले आणि त्या सुसाईड नोटला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये सुद्धा मान्यता आहे. जर एका पत्राला मान्यता असेल, किंवा हरियाणामध्ये आम्ही एक मुलगी पाहिली होती, एक एअर हॉस्टेस मुलगी होती गीतिका शर्मा नावाची. त्या गीतिका शर्मा नावाच्याही मुलीनं असंच एक सुसाईड नोट लिहिलं होतं आणि गोपाल कांडा नावाचा तत्कालीन काँग्रेसचा शिक्षण मंत्री की काय त्याच्या विरोधामध्ये सुसाईड नोट लिहिलं आणि गीतिका शर्माला मृत्यूनंतर न्याय मिळाला आणि गोपाल कांडा नावाचा तो ग्रस्त जेलमध्ये डांबण्यात आलं. आणि रोहित वेमुलाच्याही प्रकरणामध्ये आम्ही पाहिलं की एक एक पत्र, हे पत्र सुद्धा पुरावे म्हणून वापरलं जातं. मग आपण आपल्या महापुरुषांनी लिहिलेलं हे लिखाण, हे साहित्य याला पुरावा म्हणून का पाहिलं जात नाही? चला, माझ्यासारखे अनेक लोक आपली मतं मांडतात, भाषणं करतात, इंटरप्रिटेशन करतात, विश्लेषण करतात, पण यापेक्षाही जास्त आपण थोडंसं डोळे झाकून एकदा असा विचार करा ना की अण्णाभाऊ साठे आमच्याबद्दल अण्णाभाऊ साठेंची काय भूमिका आहे, अण्णाभाऊ साठेंची स्वाभिमानाबद्दल काय भूमिका आहे. मग या स्वाभिमानाच्या भूमिकेबद्दल मी बोलण्यापेक्षा त्यांची डोळे नावाची कादंबरी, त्या डोळे नावाच्या कादंबरीमधली गीता नावाची आमची महिला जी आपली इज्जत आणि आपली आबरू वाचवण्यासाठी स्वतःचे डोळे स्वतःच्या हाताने आपली बुबुळं बाहेर काढते, पण आपल्या इज्जतीसाठी आपलं जीवाची पर्वा न करणारी गीता. आणि चिखलातल्या कमळ सारख्या कादंबरीमधून या देशातल्या धर्मव्यवस्थेच्या पुढे, या देशातल्या देवांच्या समोर एक अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी चिखलातील कमळ कादंबरीमधली आमची मुरळी. त्यामुळे अशा अनेक कथा आहेत. म्हणजे आम्ही लहानपणी पाहिलं असेल की स्मशानातील सोनं नावाची कथा तर महाराष्ट्राच्या पाठ्यक्रमामध्ये शिकवण्यात आलेली आहे. थडग्यातील हाडं नावाची कथा, कोंबडी चोर सारखी कथा, अण्णाभाऊ साठेंच्या या प्रत्येक कथा आणि कादंबऱ्या, थडग्यातील हाडं नावाची कादंबरी तर सरळ आपल्या सगळ्यांना, या भारतातल्या लोकांना, खास करून आपल्या सगळ्यांना बौद्ध संस्कृतीशी आणि बौद्ध धम्माशी आपली नाळ घट्ट करण्यासाठी अण्णाभाऊ साठे थडग्यातील हाडं नावाची कथा लिहित आहेत.
त्यांच्या प्रत्येक कथेमधून, त्यांच्या प्रत्येक कादंबरीमधून आज आपण पाहतोय, कुठलाही चित्रपट घ्या, चित्रपटाचा नायक कोण, नायिका कोण, तर कुठला तरी उच्चभ्रू समाजातला व्यक्ती, इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करणारा, कुठला तरी उच्च वर्गातला माणूस. पण सामान्य लोकांना नायक बनवणाऱ्या कथा आणि कादंबऱ्या, जसं आम्ही सैराटमध्ये पाहिलं, जब्या, ते काय दुसरा एक चित्रपट आला होता, म्हणजे नागराज मंजुळेंचे 2 चित्रपट आपण पाहिले, त्यानंतर दंगल सारखा एक चित्रपट आपण पाहिला. म्हणजे असे बरेच चित्रपट आपण पाहतोय की त्याच्यातून सामान्य माणूस, त्या सामान्य माणसाला जो खराखुरा जगण्यासाठी झगडतोय, न्यायासाठी झगडतोय, त्या न्यायासाठी झगडणाऱ्या वास्तविक लोकांना नायक म्हणून तुम्ही संबोधलं पाहिजे, हा हट्ट धरणारे, त्याच्यावर संघर्ष करणारे अण्णाभाऊ साठे. त्यामुळे अण्णाभाऊ साठेंचा फार मोठा संघर्ष आहे, तो त्यांनी लिखीबद्ध केलेला आहे. मी परत एकदा एक शब्द रिपीट करतोय, सो बका और एक लिखा. ते लिहिलेलं आहे, ते वास्तविक आहे. त्या लिहिलेल्या गोष्टीला तुम्ही नकार देऊ शकत नाहीत. मला असं वाटतं, मला तसं वाटतं, या गोष्टीपेक्षा अण्णाभाऊ साठेंना काय वाटत होतं ते पुराव्यासकट त्यांनी लिहिलेलं आहे. ते त्यांचं सगळं साहित्य उपलब्ध आहे. आणखी बरंच साहित्य प्रकाशात येणं बाकी आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनाही काय वाटत होतं त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे लोकांनी फार तर्क लावण्यापेक्षा लोकांनी त्यांनी लिहिलेल्या साहित्याला एकदा नीटपणे समजून घेणं गरजेचं आहे. त्यांच्या प्रत्येक साहित्यामधून इथल्या आक्रोश आणि किंचाळ्या आणि आपलं दुःख या जगाच्या वेशीवर त्यांनी मांडलेलं आहे. आणि या जगामध्ये तुम्हाला आम्हाला न्याय मिळावा यासाठी मोठे प्रयत्न अण्णाभाऊ साठेंच्या या साहित्याच्या माध्यमातून आपण अनुभवलेले आहेत. मला वाटतं आजच्या या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना विनंती करेल, मातंग समाजातल्याही तरुणांना विनंती करेल की बाबासाहेब आंबेडकरांनी आपले आदर्श ठरवत असताना जातीवर ठरवलेले नव्हते. अण्णाभाऊ साठेंनी आपले आदर्श ठरवताना जातीवर ठरवलेले नव्हते. उलट जर्मनीमध्ये जन्माला आलेले मार्क्स, कुणी मॅक्झम गोर्की, कुणी स्टॅलिन, कुणी लेनिन, हे सगळ्या लोकांचा जेव्हा आम्ही इतिहास पाहतो तर अण्णाभाऊ साठेंनी ती 7 समुद्राच्या पलीकडचे युरोप खंडामधले जन्माला आलेली माणसं, पण त्या विचाराला, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदर्श मानणारी माणसं आहेत, जातीला आदर्श मानणारी माणसं नाही आहेत. आणि आज जेव्हा आपलीच माणसं जातीच्या आधारावर आपले नेतृत्व, जातीच्या आधारावर आपलं गुरुत्व जेव्हा ठरवत असतात, तर मला वाटतं ही कुठंतरी आपल्या महापुरुषांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम आपल्याच हातून कळत नकळत होतंय की काय. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि त्यासोबत नक्कीच मी विनंती करेल की आपण सर्वांनी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामधून एक परिवर्तनाची गती आपण मजबूत करूया. आणि अण्णाभाऊ साठेंच्या या जन्मशताब्दी निमित्त 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट म्हणजे माझा पूर्ण प्रयत्न असेल 3 दिवस अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर, त्यांच्या क्रांतिकारी या सगळ्या विचारावर महाराष्ट्रामध्ये एक मोठं मंथन झालं पाहिजे. आणि त्या मंथनाचा उद्देश हा मातंग समाज आणि एकूणच आपला सबंध बहुजन समाज या सगळ्या समाजांना एकत्र, आणि या सगळ्या समाजातले जे मेंटल कन्फ्युजन्स आहेत, आयडिओलॉजिकल क्रायसिस आहेत, हे कसे जास्तीत जास्त दूर करता येईल आपण त्याबद्दल नक्की प्रयत्न करूया. आपल्या परत एकदा मी डॉक्टर रमेश लांडगे सर, डॉक्टर मारुती कसाब सर, डॉक्टर सोमनाथ कदम सर आणि डॉक्टर बळीराम गायकवाड सर, आपल्या चौघांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आपण परत एकदा अण्णाभाऊ साठेंच्या या शक्तिशाली क्रांतिकारी विचारांवर परत एकदा आपण नव्या पद्धतीनं चिंतन करूया, नव्या पद्धतीनं विचाराचा प्रचार आणि प्रसार करूया. वेळेचा अभाव असल्यामुळे आम्ही आपली परत एकदा माफी मागतो आणि आपल्या सर्वांना अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि 1 ऑगस्ट पासून अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या डिजिटल मोठी जयंतीच्या तयारीला आपण सर्वजण लागूया. आपण मोठ्या प्रमाणामध्ये या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक चांगली जनजागृती करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, जय शिवराय, जय अण्णाभाऊ, खुदा हाफिज.